आता पाहूया हा सण साजरा कसा केला जातो। 1 आणि 2 नोव्हेंबरला संपूर्ण मेक्सिकोमध्ये घराघरात विशेष वेदी तयार केली जाते, ज्याला ऑफ्रेंडा म्हणतात। ही केवळ फुलांची सजावट नसते, यामध्ये 4 महत्त्वाच्या नैसर्गिक तत्वांचा वापर केला जातो। पहिला, पाणी। प्रवासाने थकलेल्या आत्म्याची तहान भागण्यासाठी पाण्याची वापर केली जाते। दुसरा, अन्न। मृतांच्या आवडीचे पदार्थ, विशेषतः स्पॅन दे मुएर्तो नावाचा गोड पदार्थ तयार केला जातो। हवा। कागदाच्या रंगीत नक्षीदार पट्ट्या ज्या हवेत उडतात आणि आत्म्याच्या उपस्थितीची जाणीव करून देतात। चौथा, अग्नी। मेणबत्त्या पेटवल्या जातात जेणेकरून आत्म्यांना अंधारात घरचा रस्ता सापडेल। पण सर्वात महत्त्वाचे असतात केंदासुची, म्हणजे झेंडूची फुले। या फुलांचा रंग आणि सुगंध इतका तीव्र असतो की त्यामुळे आत्मे पृथ्वीकडे आकर्षित होतात